नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी या न्यायालयाकरता माडी हे पद मंजूर करण्यावरचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे मित्रांनो, लेटेस्ट जी आर असणार आहे 24 मार्च 2025चा. आणि सर माडी हे पद जिल्हा सत्र न्यायालय रत्नागिरीसाठी असणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने अप्लाय करायला, सॅलरी काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, फॉलो करून ठेवायचं आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम चॅनलवर. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. प्रस्तावना जिल्हा, आता आपण इथं प्रस्तावना वाचू. पहिले जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी या न्यायालयाकरिता माडी हे पद मंजूर करण्यावरचा जी आर शासनाकडून आलेला आहे, विधी व न्याय विभागाकडून 24 मार्च 2025चा हा लेटेस्ट जी आर असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, प्रस्तावनामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी या न्यायालयीन इमारतीच्या सभोवती असलेल्या परिसराचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. त्या परिसरात तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या बंगल्यासमोर बगीचांमध्ये विविध वृक्षे, फुलझाडे, लॉन तयार करण्यात आलेले आहे. या सर्वांची देखभाल करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयांच्या रत्नागिरी संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रामध्ये विनंती केल्यानुसार त्या कार्यालयासाठी एक माळीपद उपलब्ध करून देण्याबाबतचा हा विचार केले जात होते. विचारधारा शासनाचे विचार होती मित्रांनो, सांगण्यात आलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये शासनाचा निर्णय काय असणार मित्रांनो, एकच पद असणार आहे माळीसाठी. याच्यामध्ये शासन निर्णय विधी व न्याय विभाग 6/2/2024 मध्ये राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 नियमित पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारीमधून 11,064 नियमित पदे निर्माण करण्यास व 5,803 पदे मनुष्यबळांच्या मर्यादित बाह्यंतराद्वारे घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून मान्यता देण्यात आलेली होती मित्रांनो. सदर शासन निर्णयामध्ये मंजूर करण्यात आलेल्या 5,803 बाह्य यंत्रणेद्वारे सेवांमधून जिल्हा व सत्र न्यायालयांच्या रत्नागिरी या न्यायालयाकरता माडी या अर्धकुशल पदांसाठी सेवा घेण्यात मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, माडी ह्या पदाकरिता एक पद त्यांनी मंजूर केलेलं आहे. उपरोक्त नमूद पदे भरण्यात आलेल्या दिनांकापासून 31/8/2025 ते ठेवण्यात आलेल्या मंजुरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांना 31/8/2025 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यक राहील. सदर पदांना सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेताना संदर्भ क्रमांक 4 येथे 27/4/2025च्या निर्णयातील मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्यात दक्षता घ्यावी मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, आता हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, लेटेस्ट जी आर असणार आहे रत्नागिरीसाठी असणार आहे, विधी व न्याय विभागाकरता असणार आहे, कोर्टाकरता वॅकन्सी, जिल्हा सत्र न्यायाकरता वॅकन्सी असणार आहे. यांच्या बंगले जे असणार मित्रांनो, आपल्याला मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यांसाठी आपल्याला माडी पदांसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके, तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर अप्लाय करण्यासाठी आपल्याला रत्नागिरी सत्र न्यायालयामध्ये जाऊन तिथून अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. तिथं अप्लाय करण्याची प्रोसेस तिथूनच असणार आहे मित्रांनो. तिथूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. केवायसी ऑनलाईन पद्धतीने कधी अप्लाय करण्याची कधी प्रोसेस आली मित्रांनो, तुमच्यासमोर मी लेटेस्ट व्हिडिओ तो घेऊन येईन मित्रांनो. आता तर याची काही आता अपडेट वगैरे आलेली नाही, तर आपण रत्नागिरीमध्ये असाल तिथून जाऊन आपल्याला चेक करून घ्यायचं मित्रांनो. ओके, तर आपल्याला शंका वगैरे असेल तर ते मध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि आपल्याला काही बोलायचं असेल माझ्याशी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला मला मेसेज करा मित्रांनो. ते तुम्हाला डेली तुम्हाला अपडेट वगैरे मध्ये असतं आणि काही बोलायचं असेल तर मेसेज वगैरे करू शकता मित्रांनो. आणि अजून आपल्या चॅनलचा आपल्या याची जी लिंक आहे, टेलिग्राम लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, फेसबुक लिंक, सगळ्या आयडीची लिंक आपण विश्व वॉकमध्ये दिलं, तिथून जाऊन तेव्हा द्यायचे मित्रांनो. असे जॉब व्हिडिओ बघण्यासाठी जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.